नमस्कार शेतकरी बांधवांनो, एक अतिशय आनंदाची बातमी आहे। जवळजवळ 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पीक विमा थेट जमा करण्यात आलेला आहे। त्याचं वाटप सध्या सुरू आहे। तर मित्रांनो, संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेलं शेती पिकांचं नुकसानीसाठी मित्रांनो शासनाकडून 117 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी आज वाटप करण्यात आलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील 2663 शेतकऱ्यांना 2 कोटी 38 लाख 54 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अकोला जिल्ह्यातील 3751 शेतकऱ्यांना 4 कोटी 49 लाख 96 हजार रुपयांचं वाटप सध्या सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 9302 शेतकऱ्यांना 6 कोटी 91 लाख 33 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील 7944 शेतकऱ्यांना 7 कोटी 92 लाख 23 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। वाशिम जिल्ह्यातील 2572 शेतकऱ्यांना 2 कोटी 85 लाख 98 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे। नाशिक जिल्ह्यातील 22956 शेतकऱ्यांना 17 कोटी 36 लाख 36 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। धुळे जिल्ह्यातील 860 शेतकऱ्यांना 6 कोटी 75 लाख 98 हजार रुपयांचं वाटप सध्या सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 8836 शेतकऱ्यांना 8 कोटी 13 लाख 23 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील 18364 शेतकऱ्यांना 20 कोटी 42 लाख 61 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे। नगर जिल्ह्यातील 11793 शेतकऱ्यांना 10 कोटी 41 लाख 59 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे। तर पुणे जिल्ह्यातील 1434 शेतकऱ्यांना 70 लाख 70 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। सातारा जिल्ह्यातील 1272 शेतकऱ्यांना 70 लाख 4 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील 3607 शेतकऱ्यांना 3 कोटी 92 लाख 82 हजार रुपयांचं वाटप सध्या सुरू आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यातील 16 शेतकऱ्यांना 1 लाख 14 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 35015 शेतकऱ्यांना 22 कोटी 17 लाख 41 हजार रुपयांचं वाटप सुरू आहे। तर जालना जिल्ह्यातील 4215 शेतकऱ्यांना 3 कोटी 67 लाख 48 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। परभणी जिल्ह्यातील 5999 शेतकऱ्यांना 4 कोटी 37 लाख 47 हजार रुपयांचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे। हिंगोली जिल्ह्यातील 6526 शेतकऱ्यांना 6 कोटी 4 लाख 49 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील 36543 शेतकऱ्यांना 30 कोटी 52 लाख 13 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। तर बीड जिल्ह्यातील 8503 शेतकऱ्यांना 5 कोटी 99 लाख 99 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। लातूर जिल्ह्यातील 22565 शेतकऱ्यांना 10 कोटी 56 लाख 55 हजार रुपयांचं वाटप सध्या सुरू आहे। तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील 2652 शेतकऱ्यांना 1 कोटी 39 लाख 27 हजार रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। धन्यवाद।